मुलगी म्हणून जन्माला आली आईवडिलांच्या जीवनात. वास्तव्य असेल उद्या आमचं कोणा दुसऱ्याच्या अंगणात. का हे नातं असं देवाने बनविले असेल. बोलतात आज नाही तर उद्या तुला परक्या घरी जावेच लागेल. जन्म देऊन आमच्यावर चांगल्या संस्काराची सवय लावून लाडात प्रेमात ज्या हाताने आम्हाला मोठं केलं आणि जेव्हा वेळ येते तेव्हा त्याच हातांनी आम्हाला निरोप दिलं. एक मुलगी, आई, बहीण, मैत्रीण या सर्व नात्यातून आम्हास जावं लागतं. तरी पण प्रत्येक नात्यातून आम्हाला प्रेम मिळेल हे ठरलेलं नसतं. आज कित्येक ठिकाणी मुलींवर बलात्कार केले जातात. कित्येक लहान मुलींवर अत्याचार केले जातात. अरे पण हे का विसरता? तुमचं घरदार सांभाळून तुमचं वंश पुढे नेणारी ही एक स्त्रीच असते ना. म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. शेवटी देवालाही आईपुढे नतमस्तक व्हावेच लागते. आपण तर माणूस आहोत. लहानपणापासून ज्या कुटुंबात ती प्रेमाने वाढते तिथे तिचे आई, वडील, बहीण, भाऊ, आजी या सर्व नात्यांना पाठ फिरवून ती सासू, सासरे, नणंद, दीर या नात्यात स्वतःला गुरफटून टाकते. पण या प्रत्येक नात्यातून तिला प्रेम मिळेल की नाही याची मोठी शंकाच असते. लहानपणापासून ज्या नावावर ती शिकते, स्वतःवर अभिमान करते, तेच नाव बदलून ती अगदी दुसऱ्या नावालाही आपलंसं करते. आईवडिलांचा हात सोडून ती नवऱ्याचा हात धरते आणि आपल्या संसाराला सुरुवात करते. का आमचं नातं एवढं आगळं वेगळं असतं? का हेच आमच्या मुलींचे नशीब असतं?